लेट्स मेक खानदेशी कैरीची भाजी. हॅलो लेडीज अँड जेंटलमेन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहे खानदेशी कैरीची भाजी. 2 अशा कैऱ्या होत्यात माझ्याकडे. म्हणजे माझ्या मम्मीनेच सांगितलं होतं की कैरी घेऊ नये, मग तुला मी सांगेल की कैरीची भाजी कशी बनवतात. आणि मी पहिले मम्मीला फोन लावलेला, विचारलेलं की कसं बनवायचं आहे, आणि मग मी इथे प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे. कैरीला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे, चांगलं चॉप करायचं आहे. ठीक आहे, ह्या साईडचे तर तुकडे व्हायलाच पाहिजे. असं छानपैकी चॉप करून घ्यायचं आहे. मग ऑइल घ्यायचं आहे पॅनमध्ये, आणि ना आपल्याला जिरे आणि राईची फोडणी द्यायची आहे. ठीक आहे, त्यात टाकून द्यायचे पूर्ण आपण चिरलेले, आणि त्याला चांगल्या प्रकारे वाफवून द्यायचं आहे. त्यावर प्लेट ठेवून द्यायचं, थोडं 5-1 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत त्याला छान असं. ठीक आहे, म्हणजे ते चांगले शिजणार आणि ते चांगले तेलामध्ये हे होऊन. आणि ते ठेवल्यानंतर मग मी असं गूळ चिरून घेतला. ठीक आहे, जसं तुमच्या चवीप्रमाणे, जास्त गोड तर गोड, जसं तुम्हाला आवडते तसं तुम्ही तितका प्रमाणात चिरून घ्यायचं आहे त्याला. मग हे बघा, अशा प्रकारे वाफवून गेलेले आहेत. आणि मग आता आपण टाकणार आपले मसाले. ठीक आहे, मी यात टाकायचे आहे मिरची चवीनुसार. तुम्हाला तिखट आवडते तर अजून जास्त टाकू शकतात. त्यात टाकायचे हळद. ठीक आहे, आणि मी धना मसाला टाकला आहे थोडासा. ठीक आहे, टाकायचा आहे, आणि धना पावडर, आणि परतून घ्यायचं आहे छान प्रकारे. त्यात थोडंसं नंतर पाणी टाकायचं आहे. ओके, परत चांगलं असं म्हणजे थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे बघा असं. ठीक आहे, मग यात थोडं पाणी टाकायचं आहे. मग त्यानंतर यात गूळ टाकायचा. ठीक आहे, जितकं पण आपण चिरलेलं आहे तितकं पूर्ण टाकायचं, आणि मग त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि मग परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून शिजायला ठेवायचं आहे. ठीक आहे, रेसिपी ऑब्व्हियसली माझ्या मम्मीने सांगितली, आणि आम्ही खानदेशमध्ये हे असंच बनवतो. मीठ टाकल्यानंतर विसरून गेली होती मी, बट नंतरच टाकायचं. इट्स ओके, इट्स नॉट अ बिग डील. तर मग आपण अशा प्रकारे याला ना शिजवून घ्यायचं आहे छान असं. मग याला असा गुळाचा पाक पण बनतो छान. हे बघा कसं त्याचं जी थिकनेस आहे, तुम्हाला दिसतच असेल. अशीच बनवायची आहे, म्हणजे जास्त पण पाणी नाही टाकायचं की एकदमच शिजून जाईल. ठीक आहे, थोडंच पाणी टाकायचं आहे. त्यात कॅमेरामध्ये वाफ येत होती. तर अशा प्रकारे छान आपली कैरीची भाजी बनलेली आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.